आणि नक्कीच ऍज युजल सुरेख सुरुवात अक्षय मार्फत पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर सिंगल आला, त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि चांगली एक सुरेख कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजेच अक्षय. आता मात्र आपण पाहतोय पहिलं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. तिसरा चेंडू टाकला गेला. इथे मात्र नक्कीच थोडस आश्चर्यचकित केलं यष्टीरक्षकाला देखील, पण निर्धाव चेंडू आपण पाहिलात. एक धाव आतापर्यंत तब्बल खर्च केली आहे पहिल्या 3 चेंडूंवरती आणि सुरेख कामगिरी करतोय अक्षय. आपण पाहतोय पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर सलग 2 डॉट बॉल टाकले गेले आणि आता मात्र चौथा चेंडू घेऊन तयार आहे अक्षय. समोर असेल पार्थ, नक्कीच स्विचिटचा फटका थोडासा फसताना पाहायला मिळाला. नाराज, निराश, नाखुश दिसतोय स्वतःवरती. पार्थ आतापर्यंत तब्बल 3 चेंडू डॉट पाहायला मिळालेत पार्थ याच्याकडून. आता मात्र नक्कीच हलक्या हाताने फ्लिक केलाय आणि चेंडू डिक्लेअर झोनकडे जाताना आपण पाहिला. या एक धावेसह बऱ्याच वेळानंतर आपण पाहिलं धावसंख्या पुढे सरसावतीये. 2 या आकड्यावर धावा जमवल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 5 चेंडू अखेरीस 2 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय संघ नवापूर. आता मात्र शेवटचा चेंडू सुरेख टाकला गेला होता आणि नक्कीच सन्मान दिलाय या सुरेख चेंडूला आणि म्हणूनच धावफलक 1 ने पुढे सरसावतोय. या एक धावेसह षटकाची होती समाप्ती. षटक अखेरीस धावसंख्या झाली आहे 3. आणि आता मात्र दुसरं षटक घेऊन इंट्रोड्यूस केलं गेलंय अंकेश यांना. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल अंकेश यांच्या मार्फत. इम्पॉर्टंट षटक असणार आहे. नक्कीच सुरेखरित्या सुरुवात करून दिली आहे ती म्हणजेच गोलंदाज अक्षय यांनी. आता मात्र जबाबदारी असणार आहे अंकेश यांच्यावर आणि समोर असेल तो म्हणजेच फलंदाज प्रतीक. नक्कीच. आणि आता उर्वरित मॅच साठी मी इन्व्हाइट करू इच्छितो प्रमोद सरांना. ओव्हर टू यू प्रमोद सर. प्रतीक पवारचा हा फटका अटक केलाय. 1 रन वेगाने येत असताना संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. नवापूर टीम थोडीशी जरा खेळाडू आपण पाठीमागे राहा. धन्यवाद. 5 रन झालेत. काय पहिलं षटक अक्षयने हाताळलं. क्लास, आपल्या बोटांतील जादू दाखवली. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. दीपेश घरत येत आहेत, परंतु सरळ बॅटचा वापर काय असतो याचं प्रत्यय दाखवलं आणि सरळ बॉल पार्कच्या पाठमधून आमच्या कॅमेरामॅनच्या सन्मानासाठी खणखणीत चौकार. गुड शॉट. 4 रन. वाजवत नाही वाजवाच फायनल आहे. वाजवाच फायनल आहे काय? 9 रन झाले. 3 बॉलचा खेळ झालाय. चांगला बॉल, वेग. वाह, अंकितचा हा जबरदस्त भन्नाट वेग पाहायला मिळाला. नवापूर टीम आणि डगआउट मध्ये महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने नवापूरला चीअरअप करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. या आमच्या नारी शक्तींना मानाचा सलाम. त्या महिला शक्तींचं हार्दिक हार्दिक स्वागत मनसे चषक 2026च्या माध्यमातून. चांगला बॉल होता. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस. अतिशय चांगली गोलंदाजी अंकेश. व्हेरिएशन आहे. ऑफ कटर बॉल. वा, अगदीच ऑफ स्टंपच्या वरून बॉल निघून गेला. विकेट कीपर कोण आहे?
जयच्या हातामध्ये बॉल निघून जात असताना चांगली डाईव्ह सुद्धा पाहायला मिळाली. हलक्याशा हाताने मात्र युवेट चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. काय गोलंदाजी होम ग्राउंडवर हाच तो फायदा असतो की कोणत्या स्पॉटवर बरोबर बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर इथे फलंदाजाला त्रास होतो. आणि तेच झालं आतापर्यंत. 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 4.50च्या सरासरीने नवापूर टीम सध्या पोबा 11 या नावाने खेळत असताना श्याम हजारे जे खानिवली या गावातील अनमोल रत्न वाडा तालुक्याची शान म्हणून ज्यांना ओळखलं जातं एक पॅकर्सच्या नावाने आणि त्यांच्या नावाने आज संघ खेळताना पोबा 11 नवापूर सध्या जाऊन पोहोचतोय 9व्या धावसंख्येवर 2 षटकाच्या समाप्ती अखेर. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 9 गोलंदाज. तिसरं षटक तेजस नवा उभारता सध्या तेजसला गोलंदाजी मार्कवर आणलंय. 9 रन्स आतापर्यंत पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ अखेरीस प्रतीक आणि पार्थ. प्रतीक पवार या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे, एबिलिटी आहे, परंतु ती कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. प्रतीक पवार स्ट्राईक एंडकडे. अंकिशने काहीच स्पेल हाताळला. अंकिश आणि अक्षय ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे, परंतु इथे बॉल थोडासा इंजुरीने त्रस्त होतील की काय. जरा पाण्याची व्यवस्था करा. खूप डोळ्यावर डिरेक्ट बॉल जाऊन आदळलाय. सध्या इंजुरीने त्रस्त होत असताना प्रतीक पवार जर थंड पाण्याची बॉटल असेल तर अजून ती शेक करा जरा डोळ्यावर, जेणेकरून थोडासा आराम मिळेल. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पालघर जिल्हा आयोजित 24 मेचा दिवस खऱ्या अर्थानं आपण पाहतायत उजाडला जाईल. आणि माननीय अध्यक्ष अमित राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने या स्पर्धेचं औचित्य साधून येणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. सध्या रिटायर्ड हर्ट, कारण रिटायर्ड हर्ट आणि रिटायर्ड आउट या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. सध्या इंजुरीने त्रस्त झालाय, त्यामुळे रिटायर्ड हर्ट होतोय. इथून तो कोणत्याही क्रमांकावर येऊ शकतो, त्याची सुद्धा दखल घ्या. आणि रिटायर्ड आउट झाल्यानंतर तो मात्र येऊ शकत नाही. कृपया करून जे पाण्याच्या टाकीवर जे यस समजले लगेच, कृपया करून थोडं बोलण्याची दखल लावू नका प्लीज. आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग हुशार आहेत आणि शिस्तबद्ध आहेत, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. थँक्यू व्हेरी मच. सध्या सेमीफायनल 1 आपण पाहतायत मनसे चषक पालघर 2026च्या माध्यमातून. रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. कश्यप सध्या बॅटर 3 होत असताना वेळा पंचांकडे दाद आणि यस गॉन. इथून मात्र या वेळेला ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल. सध्या हर्षद जॉईन झालेत. अगोदर मयूर गरत, नमित आणि त्यानंतर आता हर्षद. बरोबर या वेळेला आपण पाहू शकताय ऍब्सोल्युटली प्लम आणि तेजसला मिळाली विकेट. फलंदाज बाद. नवापूरला पहिला धक्का.
पहिल्या बॉलवर विकेट कशा गेली नऊ रन्स एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 रन झालेत 10 रन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज तेजस अपकमिंग यंग टॅलेंट हलक्याच्या हाताने लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न जयेश यांची काय विकेट किपिंग पाहायला मिळते प्रतिम सध्या आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 आहे जन्मेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कश्यप आणि जन्मेश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आहे चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय वाह नॉट वेग आणि वेगेबरोबर काय नियंत्रणबद्धता पाहायला मिळते संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचले गेले 10 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत साहिल राऊत ध्रुव राऊत आणि कुणाल पाटील असे 3 आमचे कॅमेरामॅन आहेत सध्या हर्षल यांना सुद्धा आपण पाहत आहेत हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली चांगली गोलंदाजी स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळण्याची एक वेगळीच औरच मजा असते आणि या सरावलीच्या टीमसाठी समर्थक म्हणून या ठिकाणी पोहोचलेत आणि त्यांना चिअर अप करतायत ही खूप महत्वाची उपलब्धी आहे जेव्हा गाव एकत्रित होतो गावाचा संघ खेळतो त्यावेळेला एक गावाच्या नावासाठी एक वेगळीच चर्चा निर्माण होते गावाचा अभिमान वाढतो आणि अशा वेळेला एका साईडला बोबा 11 नवापूर तर एका साईडला फ्रेंड्स सरावली काय गोलंदाजी केले तेजस पुढील बॉल यावेळेला बाउन्स वेग नियंत्रणबद्धता परफेक्ट तिखट बाउन्सर यावेळेला पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये षटक क्रमांक 3 कंप्लीट 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचले गेले 10 रन फक्त आणि फक्त 1 रन जर आवडली असेल गोलंदाजी तेजसची तर जोरदार टाळ्या यायला हव्यात चांगली गोलंदाजी 3 षटकांचा एकंदरीत खेळ राजबॉलला रन नाही आले 10 रन झाले 3 षटकांचा खेळ बोबा 11 नवापूर श्याम हजारे पुरस्कृत हा संघ सध्या खेळत असताना पाहायला मिळतो अक्षयने चांगली सुरुवात करून दिली नेहमीप्रमाणे अक्षय पुन्हा एकदा विकी या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली काय बॉलिंग केली पहिलं षटक नवीन कोऱ्या करकरीत जसं अवधूत कामतला सातत्याने आपण पाहिलं असेल खूप चांगली गोलंदाजी करताना सध्या चर्चेत आहे तो खेळाडू 10 रन एक गडी बाद दीपेश घरत एक्सपिरियन्स प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत उन्हाळे हिवाळे पावसाळे पाहिलेत या गोलंदाजाने एक अष्टपैलू खेळाडू पहिलाच बॉल आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा होता जुगल तांडेल वळतायत 1 रन डेफिनेटली मिळेल एक्स्ट्रा स्वरूपात संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचले गेले 11 डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलंय गुड बॉलिंग कोण म्हणतं की फलंदाजांमध्ये फक्त पार्टनरशिप होते गोलंदाजांमध्ये सुद्धा पार्टनरशिप होऊ शकते आणि ते सध्या कॉन्ट्रीब्युशन केलंय अक्षयने अंकिशने तेजसने आणि आता दीपेश ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर फ्लिक केलंय फिल्डर पुढे सरसावतील चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत 1 रन मिळेल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत सिंगल डबलला महत्व देतील का बोबा 11 नवापूर टीम गेल्या वर्षाचा जर विचार केला तर नवापूर टीम फॉर्मामध्ये लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी दीपेश गरज सुद्धा अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय डॉट बॉलचे पर्सेंटेज जे आहेत ना ते जवळजवळ 85% पाहायला मिळत आहेत रन्स आलेलेच नाहीयेत धावांवर परिपूर्ण हा लगाम लावला गेलाय आणि त्यामुळे डॉट 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 जास्तीत जास्त आलेत 12 वर 1 हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता कोणती धाव येत नाहीये जन्मेश या खेळाडूला बऱ्याच वेळेला चांगली बॅटिंग करताना पाहिलंय परंतु अंडर प्रेशर बॅटिंग यावेळेला करताना आपण पाहू शकतायत त्या दबावाला न जुमानता चांगली फलंदाजी फ्री माइंड मध्ये करेल का आता इथून 12 रन झाले 4 बॉलचा खेळ झालाय 4थं षटक प्रगतीपथावर
चांगला बॉल होता. खोलवर बॉल पाहायला मिळतोय. चैतन्य पुढे सरसावेल, फेकी करेल, तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. 13 रन, लॉस ऑफ 1 विकेट. कश्यप आणि जन्मेश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक. चांगला बॉल फिरवला. यावेळेला स्लोवर 1 बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. 13वर 1. प्रथम बॅटिंग करत असताना बोबा 11 नवापूर टीम. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा मनसे चषक 2026. या बात आहे. एक प्रेक्षक वर्ग तर अगदी डौलाने नाचत होता आणि कॅमेरा वर्क अप्रतिम. कॅमेरा तो बंदिस्त झाला आणि लाविन्य सुद्धा खुश झाला असेल की या मात्र प्रेक्षकाचा नंबर डान्स इंडिया डान्स मध्ये लागला पाहिजे असं लाविन्याने सांगितलं असेल. यात ही मात्र शंका नाहीये. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. 13 रन झाले. 4 षटकांचा खेळ सध्या आपण पाहू शकतायत. संपूर्ण हे आमचे लाडके प्रेक्षक राजे जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. अगदी नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फिरणारी ही स्पर्धा. सध्या हे प्रेक्षक वर्ग अतिशय चांगल्या पद्धतीने जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेताना आपण पाहत आहेत. सध्या अंकेश यांना कॅप्चर केलं गेलंय. चांगली गोलंदाजी अंकेशची सुद्धा राहिली. पुन्हा एकदा बॉलर तयार. 4 षटकांचा खेळ. 13 रन. अक्षय चांगला बॉल, परफेक्ट वाईड यॉर्कर. क्या बात आहे. अफलातून बॉल यावेळेला पाहायला मिळतो. परफेक्ट डिलिव्हरी कशी म्हटली जाते ती अशी असावी. काय बॉल डिलिव्हर केला होता. कोणताही चान्स मिळाला नाही. चॉक करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन झालं नाही. डॉट बॉल. यावेळेला ऑन साईडला जन्मेच्या बॅटमधून चांगला फटका परंतु इथे फिल्डरला निवडलं. फिल्डर त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीये. दिव्यांशू लिटिल चॅम्प फलंदाज यावेळेला बाद. 13वर दुसरा धक्का. थँक्यू प्रतीक पवार. मात्र डगआउट मध्ये खूप विचार केला. रिटायर्ड तर झालो परंतु आता संघाला माझी खूप गरज आहे आणि खऱ्या अर्थानं संघासाठी मला काहीतरी करायचंय. आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. क्रिकेट आमचा मान आहे. क्रिकेट आमचा सन्मान आहे. क्रिकेट आमचा अभिमान आहे. क्रिकेट आमची धडकन आहे. तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे आणि क्रिकेट हाच आमचा धर्म आहे हेच प्रत्येकाने आता व्यापून टाकलंय. प्रतीक पवार अप्रतिम. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. प्रतीक पवारच्या बॅटमधून 1 रन येईल. रिटायर्ड हर्ट झाला होता. 1 रन येत असताना आपण पाहतोय डोळ्याला थोडीशी जखम झाली, इंजुरी झाली परंतु त्यानंतर कारण संघासाठी आपल्याला लढावं लागतं. पुन्हा एकदा बॉल तयार. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. समजलाच नाही या वेळेला विकेट किपरला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1च्या मदतीने 15वर जाऊन पोहोचली गेली. पूर्ण जगामध्ये आपण पाहिलं तर रिटायर्ड हर्ट होणारा पहिला फलंदाज कोण असेल तर तो आहे चार्ल्स बॅनरमॅन, ऑस्ट्रेलियन. त्यावेळेला आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 16. 15 मार्च 1877 मध्ये पहिला फलंदाज रिटायर्ड हर्ट झाला होता चार्ल्स बॅनरमॅन. त्या खेळाडूचं नाव
त्यालाच पहिला मान मिळाला होता पहिला बॉल फेस करण्याचा. इंग्लंड संघाचा गोलंदाज अल्फ्रेड शॉ याला पहिला बॉल टाकण्याचा मान मिळाला. 1:02 मेलबर्नच्या मैदानात तो बॉल डिलिव्हर्ड झाला. पूर्ण जगतामध्ये पहिली कसोटी खेळली आणि पहिला रिटायर्ड हर्ट आणि पहिलं शतक झळकावणारा चार्ल्स बॅनरमॅन, त्याची थोडीफार कुठेतरी आठवण झाली. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. दीपेश येत आहेत. व्हॉट अ कॅच! वाह, इनक्रेडिबल, अनबिलिव्हेबल, मॅग्निफिसंट कॅच बाय दीपेश घरत. टायगर अभिचिंदा आहे. दर्शवणारा हा खेळ, फलंदाज बाद गॉन. साहिल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ॲज अ कॅप्टन. लगातार 3 षटकार, 3 चौकार आणि विकेट हॅट्रिक. फ्रेंड्स सर्कल, फ्रेंड्स सरावली, एकंदरीत यांच्यासाठी आदरणीय सन्माननीय आतेजी राऊत साहेब ग्रामपंचायत सदस्य सरावली यांच्याकडून 1,000 रुपयाचं या ठिकाणी कॅश प्राइज लागले गेले. ते फ्रेंड्स सरावली या टीमसाठी. ती मात्र ऊर्जा दिले आतेजी राऊत साहेबांनी, ज्यांनी स्पॉन्सरशिप केले या स्पर्धेला. बॉल संपूर्ण जेवढे काही बॉल लागतील ते माझ्याकडून तुम्ही घ्या. आणि मानसी चषकामध्ये आपण सध्या पाहतायत व्यासपीठावर उपस्थित आहेत. 16-3, 5 षटकांच्या समाप्ती अखेर प्रतीक पवार या खेळाडूवर निर्भर असेल. सध्या परेश आरेकर हे सुद्धा थोडेसे इंजुरीने झुंजतायत. दीपेश सारखा खेळाडू इंजुरीने झुंजतोय. परंतु क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी अप अँड कधी डाऊन, कधी चढ तर कधी उतार. आणि आयुष्य सुद्धा व्हिडिओ गेम प्रमाणे आहे आपलं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. डिक्लरेशन झोनच्या दिशेने बॉल वळतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचली गेली 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. यानंतर सेकंड सेमीफायनल. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचंय. एका साईडला संघ पाहायला मिळेल फायर पास्थळ, तर एका साईडला विपुल सीसी वानगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन. 8 षटकानंतर लगेच आपण टॉस बॉक्स जॉईन करायचंय. 17 धावा, 3 गडी बाद. प्रतीक पवार 10 रन्सवर खेळतोय. साहिलला आज काहीतरी करून दाखवण्याची हीच ती वेळ आहे. अभी नाही तो कभी नाही. अंकितचा हा बॉल साहिलच्या बॅटमधून जसा बॉल डिलिव्हर्ड झाला, कन आवाज आला. स्वीट टायमिंग, गोड आवाजात गोड षटकार. मनसे चषक षटकार 6 धावा. क्लास दाखवला यावेळेला साहिलने. फुलटॉस बॉलवर पनिशमेंट दिलं. या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली गेली 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मॅग्निफिसंट बॅटिंग. अंकितचा बॉल, साहिल थांबणार नाहीये. आता साहिल नावाचं वादळ घोंगावलंय. षटकारात परावर्तित केलंय. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. आउट ऑफ द पार्क षटकार. थँक्यू. वेलकम बॅक. षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29 रन 29. पहिले डॉट बॉल येत होते त्यावेळेला अन्वी राऊत खुशी खुशीने मात्र डॉट बॉल टाकत होती. आता षटकार आलेत तर यावेळेला थोडेसे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदललेत, कारण आमच्या गावाचा संघ खेळतोय हे तिला सुद्धा माहिती आहे.
29 धावा, 3 गडी बाद, 29 लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा बॉल ऑफ तयार. प्रतीक 10 बॉलमध्ये 10, 2 बॉलमध्ये 12. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. सुपर लाईन अँड लेन, परफेक्ट यॉर्कर. अंकेश स्वतःवर नाराज, त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत. 2 बॉल चुकीचे टाकले, परंतु बॅटर सुद्धा स्ट्रॉंग आहे, नो डाऊट अबाउट इट. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता आणि काय कॅमेरा वर्क पाहायला मिळतो ऑफ स्टंपच्या बाहेर. 3 षटकारासाठी कोणत्याही फलंदाजाला हॅट्रिक षटकार मारा. धीरज गावड सरांकडून 3,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळवा. अंकेश सध्या आपण पाहतायत अंडर प्रेशर बॉलिंग करणं जाणतो. कोणत्या सिच्युएशन मध्ये कशी गोलंदाजी करायची आहे, कोणत्या फलंदाजाला कसा बॉल डिलिव्हर्ड करायचा आहे, हे ज्यांनी जाणलं ते परिपक्वतेचे गोलंदाज बनले. 29 धावा झाले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक आहे प्रगतीपथावर आणि बॅटिंग पॉवर प्लेचा परिपूर्ण फायदा उचललाय. पॉवर पॅक्ड बॅटिंग पॉवर प्ले मध्ये. चांगला बॉल होता. कही पे निगाह है कही पे निशाणा, अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. अक्षय मात्र पुढे संस्थावेल. लेग बायच्या स्वरूपाने 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 30 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली गेले. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल 6व्या षटकातील. साहिलने जबरदस्त आक्रमकता दाखवली. संयम आणि आक्रमकता या 2 गोष्टी खूप महत्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. ऑन साईडला खूप चांगला फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉल मात्र या वेळेला सनसनाटी चौकार. गुड शॉट ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो. मी जखमी झालो तरी काय झालं, पुन्हा एकदा नव्याने उभारेन. हा खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. अगदी ब्रिजेश गावड यांच्या जवळून बॉल निघून गेला फार वेगाने. 4 रन. माइंडसेट दोन्ही फलंदाजांचं हेच असेल की 55 क्रॉस, कारण 6 षटकांचा खेळ झालाय. 34 रन झालेत. कारण या संघाकडे बॉलिंग लाईनअप सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे, परंतु एका साईडला सरावली टीम स्ट्रॉंग संघ म्हणून ओळखला जातो. कारण नानिवली टीमला त्यांनी पराभवाची चव चाखायला भाग पाडलं आणि त्यांनी टॉप 4 मध्ये सेमीफायनल मध्ये धडक मारली. त्यामुळे मॅच रंगतदार स्थितीच्या वळणावर पाहायला मिळेल. 34ला 3. पुन्हा एकदा दीपेश घरत आपल्या बॉलिंग मार्कवर. ऑन साईडला स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. आउटसाइड द लेग स्टंप. 1 रन ऍड होईल एक्स्ट्रा स्वरूपात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35. 35 धावा झालेत. बोबा 11 नवापूर. या वेळेला मोठा प्रहार जरूर खेळला गेलाय प्रतीक पवारच्या बॅटमधून. काय फटका आलाय, परंतु इथे किती रन्स मिळतील, फक्त 2 रन. थोडेसे प्रयत्न पडले. जर या बाजूने आला असता तर कदाचित षटकारात परावर्तित झाला असता. 2 रन्स येत असताना 37 रन. प्रतीक पवारच्या जिद्दीला सलाम असेल. बॉल द्यायचंय. 37 रन झालेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मॅच बॉल आलेला आहे. धन्यवाद प्रेक्षक वर्गांनो, तुमचा सुद्धा आम्ही ऋणी आहोत. अतिशय चांगली स्पर्धा, अप्रतिम. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर 2026चं शानदार आयोजन. सरावली गावामध्ये सध्या फेस्टिवल सुरू आहे क्रिकेटचं. या वेळेला आषाढम पूल केलंय. फटका छान आहे. काय प्रतीक पॉवरची जनरेट. साहिलचं यावेळेला कौतुक करेन. साहिलच्या बॅटमधून 3रा षटकार. मॅक्झिमम 6 धावा येत असताना व्हॉट अ शॉट. क्लास दाखवला यावेळेला. थँक्यू. या षटकाराने संघाची धावसंख्या 43. यावेळेला साईज फटका. वा, व्हॉट अ शॉट. दिस इज अ क्लास.
मॅग्निफिसंट टायमिंग. साहिल इज ऑन अ फायर. साहिल नावाचं वादळ घोंगावलंय फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली या ऐतिहासिक मैदानात. ओर पिच बॉल होता विराट कोहली स्टाईल मध्ये. बॅट फिरवण्याची शैली पाहायला मिळाली आणि सरळ बॉलला फेकून दिलं आउट ऑफ द पार्क. षटकार. काय फटकेबाजी सुरू आहे सध्या. 49 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या 3 षटकांचा आढावा घेत धावा फार कमी होत्या 4 षटकांपर्यंत. दीपेश घरत पुन्हा एकदा 49ला 3 7वं षटक. पुन्हा एकदा बॉल तयार. साहिल ऍज अ कॅप्टन नॉक खेळत असताना आणि इंजुरीने प्रतीक पवार उभारल्यानंतर पुन्हा एकदा धीर दिलाय त्याला. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतो. ही लाईन अँड लेंथ आहे दीपेशची परंतु थोडेसे विसरले होते. गुड कमबॅक. 49 रन. साहिलने काय बॅटिंग केली आतापर्यंत 8 बॉल मध्ये 26. वा सुपर बॅटिंग. बॉलला लिफ्ट केलं गेलं. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 50 धावा या फलकावर बोबा 11 नवापूर टीमच्या फलकावर पाहायला मिळत आहेत. कम्स ऑफ 50. टॉस बॉल होता. स्लॉक करण्याचा पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. 1 रन डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 51. 5 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचा बॉल असेल. या षटकात धावा भरपूर आले. 2 वाईट बॉल आले. 2 षटकार आले. 1 वेळा डबल आली. त्यानंतर 1 सिंगल आली आणि आतापर्यंत धावा खर्च मोठ्या प्रमाणात केले गेलेत. यावेळेला सरळ खेळलेत प्रतीक पवार. क्या बात आहे. जखमी झाल्यानंतर मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत प्रतीक पवार पुन्हा एकदा नव्याने उभारला. जे झालं गेलं ते विसरून मी नव्याने सुरुवात करणे आणि इथून रन जर आपण पाहिला तर झालेले आहेत त्या जवळजवळ 57. 57. 7 षटकांच्या समाप्ती अखेर. दीपेश घरत थोडेसे निराश नाराज. ओव्हर पिच बॉल होता. सरळ बॅटचा वापर केला आणि प्रतीक पवार पीपी मध्येच पॉवर आहे. चांगला फटका एक्झिक्यूट केला. स्ट्रेट ड्राईव्हचा नेत्रदीपक फटका. 57 रन. 7 षटकांचा खेळ. पाणी हवंय. आता शेवटच्या ओव्हरमध्ये चांगला कमबॅक करावा लागेल. पहिल्या 4 षटकांमध्ये फ्रेंड्स सरावली टीमने खूप धावा कमी दिल्या होत्या परंतु त्यानंतर जे षटकार चौकारांचा पाडा बोललाय तो खूप मोठ्या प्रमाणात. परंतु इथून पुन्हा एकदा कमबॅक होईल का. 57 धावा. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक आणि यस विकेट डाऊन. चांगला झेल टिपलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. हास्य. व्हेरी नाईस कॅच बाय हास्य. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. साहिलच्या खेळीला पूर्ण विराम परंतु एक चांगल्या इनिंगचा अंत होत असताना पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग केली. 10 बॉल मध्ये 27 रन. 270च्या स्ट्राईक रेटने संकटात संघ सापडला होता. संकटमोचक फलंदाज. बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या साहिलच्या या बॅटिंगसाठी. ग्रेट कॅप्टनशिप नॉक पाहायला मिळते. सुपर बॅटिंग. नेहमीच म्हटलं जातं ना की जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. 57 धावा. 4 गडी बाद. परंतु नाण्याची एक बाजू पडताळून चालणार नाहीये. नाण्याची दुसरी सुद्धा बाजू खूप स्ट्रॉंग आहे. फुलटॉस बॉल होता. यावेळेला परिचारेकर आल्या आल्या मात्र स्वागत करतोय तेजसच्या बॉलचं आणि सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4 चौकार. फुलटॉस बॉल होता. डीप मध्ये बॉल होता. ऑफस्टमच्या थोडस बाहेर.
आणि सरळ बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला चौकारात परावर्तित केलं. संघाची धावसंख्या 61. 61 धावा झालेत. बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये. 61 रन. 2 बॉलचा खेळ झालाय. परेश आरेकर फार कमी वयामध्ये आणि कमी वेळेमध्ये या खेळाडूने सुप्रीमो ट्रॉफी खेळण्याचा मान मिळवला. पहिल्यांदा 6 लाखाची स्पर्धा समालोचन करताना उमेळमानच्या मैदानात दिल्ली धमाका या टीमच्या समोर काय बॉलिंग केली होती. चला घाई करा, वेळ दौडू नका. इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 61, लॉस ऑफ 4 विकेट, 61 धावा, 4 गडी बाद. या वेळेला ज्या पद्धतीने पहिल्या बॉलवर तेजसने खूप चांगला कमबॅक केला, विकेट मिळाली आणि हास्यने कोणतीही चुकी केली नाही. आणि त्यानंतरचा जो प्रवास आतापर्यंत पाहायला मिळतोय, जो 4 बॉलचा आहे, इथून कमबॅक करणं फार गरजेची गोष्ट राहील. जर धावा रोखायच्या असतील तर तेजसला कमबॅक करावाच लागेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं व्यवस्थित कॉर्डिनेशन नाहीये. लेग बायचा इशारा जुगल तांडेल यांच्या माध्यमातून. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 62. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 बॉल शेष राहिलेत या इनिंगचे. तेजस पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. प्रतीक पवार सध्या इंजुरीने त्रस्त, रिटायर्ड झाल्यानंतर चांगली बॅटिंग त्याची. पहिले 2 षटकं अप्रतिम हाताळली अक्षयने. चांगला बॉल होता, चांगला बॉल. तेजसचं कौतुक करावं लागेल यावेळेला. हा भरवशाचा गोलंदाज आहे. बॅटची एज घेत पायावर बॉल जाऊन आदळला. बोबा 11 नवापूर टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 63. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये परेश आरेकर आणि प्रतीक एका साईडला, प्रतीक पवार. 2 बॉल आहेत. ते 2 बॉल मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतील. यावेळेला लो फुलटॉस बॉल पुढे सरसावतोय. फिल्डर चांगले प्रयत्न केले गेले होते, मात्र दुसऱ्या रनसाठी पलटले होते. एकच धावेवर समाधान आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 64 वर जाऊन पोहोचली गेली, 64. तर शेवटचा बॉल आहे. परेश आरेकरचे प्रयत्न चांगले होते. पुढे सरसावला गेला होता फिल्डर आदित्य उर्फ आदू. शेवटचा बॉल आहे. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. आणि इथून जर आपण पाहिलं तर यस रिव्ह्यू घेतला गेलाय प्रतीक पवारने की चेक करूया शेवटच्या बॉलवर आम्हाला मिळाला तर मिळाला 1 बॉल एक्स्ट्रा, परंतु ते स्वतः कॉन्फिडन्स आहेत प्रतीक पवार. पाहायचं आहे. थर्ड अंपायर रेफर केले गेले. जयेश मोरे टीव्ही अंपायर आहेत सध्या या कंट्रोल रूम मध्ये, आपण पाहू शकतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. शेवटच्या बॉलवर रिव्ह्यू लॉस झाला आणि इथून 65 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. ज्या संघाची सिच्युएशन खूप नाजूक होती तिथून मात्र साहिलने संघाला वर काढलं. प्रतीक पवार आला, डोळ्याला जखम झाली, थोडीशी विश्रांती घेतली. त्यांनी पाहिलं संकटात संघ सापडलाय आणि त्यानंतरचा प्रवास. मॅच समरी हा आपण पाहतायत. प्रतीक 14 बॉल 21, पार्थ 2 वर, कश्यप 2 वर, त्यानंतर जन्मेश 1 वर आणि साहिलचं वादळ घोंगावलं. 10 बॉल 27, 270चा स्ट्राईक रेट. 3 बॉलमध्ये 5 परेश आरेकर, 5 एक्स्ट्रा झाल्या आणि 8 षटकांमध्ये 64ला 4. गोलंदाजी करताना जो बॉलिंग चार्ट आपल्याला पाहायला मिळतोय सध्या पियुष यावेळेला दर्शवतील. आणि बॉलिंग चार्ट हा पहा. अक्षय 2 षटकं 6 रन फक्त आणि 2 विकेट, 3चा इकॉनॉमी. अंकेश 2 षटकं 23 रन. इथून दुसऱ्या षटकाला अंकेशच्या स्पेलला सुरुवात झाली, तिथे धावा आल्या 11.50चा इकॉनॉमी. तेजस 2 षटकं 6 रन, 2 विकेट. तेजस आणि अक्षयने जी गोलंदाजी केली ती भन्नाट अप्रतिम पाहायला मिळाली. दीपेश आणि अंकेश थोडेसे महाग ठरले. ज्या 2 मात्र 4 ओव्हरमध्ये 49 दोन्ही गोलंदाजांनी खर्च केल्या, तिथे धावांचा वेग वाढला. 9ला 1, 13ला 2, 16ला 3 आणि 16 नंतरची जी पार्टनरशिप ती डिरेक्ट 57 पर्यंत जाऊन पोहोचली होती. 41 धावांची पार्टनरशिप साहिल आणि प्रतीक पवारच्या मध्ये पाहायला मिळाली. जाऊया आता आपण प्रथमेश माने यांच्याकडे. टॉस बॉक्सच्या दिशेने सेमीफायनलचा सामना दुसरा असेल तो एका साईडला विपुल सीसी वानगाव आणि फायर पास्तळ. जाऊया थेट टॉस बॉक्सच्या दिशेने.
नक्कीच. थँक्यू सो मच प्रमोद सर. मी विनंती करेन दोन्ही संघांचे कर्णधार यायचंय आणि आपल्या या टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचंय या मुख्य मॅचच्या टॉस साठी. नक्कीच आपण पाहतोय दोन्ही संघांचे कर्णधार आपल्यासोबत जोडले जात आहेत. नक्कीच आपण पाहतोय दोन्ही कर्णधार आपल्यासोबत जोडले गेलेत. मी विनंती करेन धीरज सर यायचंय आमच्याकडे टॉस बॉक्स मध्ये आणि आपल्या शुभ हस्ते या इम्पॉर्टंट मॅचचा टॉस करायचंय. वेलकम असणार आहे धीरज सर यांचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये. नक्कीच चॉईस कॉल हा दिला जातोय आणि येस फायर पास्तळ संघाचा कॉल असणार आहे. हेडचा कॉल आहे आणि टेल्स. नक्कीच टेल्स आपण पाहतोय. निर्णयाकडे आपण जाऊ तत्पूर्वी मी धीरज दादा आपल्याला विचारू इच्छितो कशा पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहताय, आयोजन नियोजन कसं वाटतंय, कशी मेहनत केली आयोजकांनी आणि नक्कीच मनसे चषक हे पहिल्यांदाच आपण इथे या मैदानात होताना पाहतोय. तर 8 षटकांचा फॉर्मॅट देखील उपलब्ध करून दिलाय. खूप संधी आपण कायम जर पाहिलं मनसे हा पक्ष कायमच तरुणाईला संधी उपलब्ध करून देण्याचं काम करत असतो आणि तसंच काहीसं मनशा इथे या स्पर्धेमार्फत पाहायला मिळतेय. तर काय बोलाल एकंदरीत स्पर्धेबद्दल 2 शब्द व्यक्त करा. नक्कीच सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन महाराष्ट्र नवोन्मेष विद्यार्थी सेना पालघर जिल्ह्याच्या वतीने केलं. आमची या सरावलीच्या ज्या टीमनी भरपूर अशी मेहनत घेतलेली आहे आणि हे चांगलं असं नियोजन केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की असं चांगलं नियोजन त्यांनी हे केलेलं आहे. हे पहिलं वर्ष आहे आणि ही स्पर्धा अशी कंटिन्यू चालू राहील त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि मनसेच्या माध्यमातून आम्ही नेहमी कामं करत असतो. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आमची कामं चालूच असतात. परंतु हे क्रीडा क्षेत्रातलं हे आमचं पहिलं काम असेल की विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आम्ही ह्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि चांगल्या अशा टीम इथे लाभलेल्या आहेत. म्हणजे कधी असं वाटतं की बाबा याचा स्कोर होईल की नाही. म्हणजे मगाशी जसा नवापूरच्या मॅचचा टीमच्या स्कोरचा विषय होता, परंतु लगेच काही घडलं, कर्णधार चांगला खेळला आणि चांगल्या रन त्यांनी प्राप्त केल्या. असं हे क्रिकेट आहे, कधी काही होऊ शकतं. त्याप्रमाणे सर्वांनी चांगलं खेळायला पाहिजे. क्रिकेट आहे, स्पोर्टिंगली घ्या. चुका शेवटी माणसाकडनं होतात, चुका होत असतात, थोडंसं दुर्लक्ष करा. त्याबद्दल मी सर्वांना आवाहन करतो. आणि हा स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, चांगलं आयोजन केलेलं आहे आणि स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये जसं आमचा आयोजकांचा सहभाग आहे त्याचप्रमाणे तुम्ही समालोचक असतील, अंपायर असतील, मॅनेजमेंटची टीम आहे, त्याचप्रमाणे हे सर्व खेळाडू आहेत.
जे कर्णधार आहेत त्यांनी जो मोठेपण दाखवलेला आहे त्याबद्दल देखील त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि ह्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद दादा, आपण वेळात वेळ काढून आलात. मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. तदनंतर आपण जाणार आहोत निर्णयाकडे. नक्कीच टॉस विन झालाय, काय वाटतंय, कशा पद्धतीने निर्णय असेल आणि काय खेळ केला जाईल संघाकडून या महत्वाच्या मॅच मध्ये? आम्ही गोलंदाजी घेऊ आणि कमीत कमी धावून रोखण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच ऑल द बेस्ट असणार आहे या इम्पॉर्टंट मॅच साठी. जाऊयात आपण फायर पास्तळ संघाच्या कर्णधाराकडे. जर पाहिलं, इम्पॉर्टंट टॉस होता, खूप महत्वपूर्ण मॅच असणार आहे. कशा पद्धतीने पाहतोयस या टॉसला हरल्यानंतर किती डिसएडव्हान्टेज असणार आहे आणि कशा पद्धतीने आता खेळ केला जाईल, किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू, 60+ धावा बनवण्याचा प्रयत्न करू आणि फायनल मध्ये प्रवेश करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. नक्कीच ऑल द बेस्ट असणार आहे. सुंदर खेळ दोन्ही संघांमार्फत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे थोड्याच वेळामध्ये. आणि आता आपण जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. लेट्स गो कॉमेंट्री बॉक्स. पाच बॉलच्या समाप्तीनंतर 13 रन, द ग्रेट स्टार्ट, वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि तेच योग्य आपल्याला पाहायला मिळत आहे. सुपर डिलिव्हरी, सुंदर बॉलची सांगता होत असताना दिव्यांशू सध्या आपण पाहतायत बॉल डॉट. पहिलं षटक हाताळलं गेलं ते गोलंदाज दिपेशने. दिपेश हा सुद्धा थोडासा इंजुरीने झुंजतोय, परंतु आपल्या गावासाठी खेळायचंय. क्रिकेटच्या खेळामध्ये एकच नेहमी वाक्य लक्षात ठेवा की संघ आहे म्हणून मी आहे. हे वाक्य जेव्हा जेव्हा तुम्ही लक्षात ठेवतील तेव्हा तेव्हा मात्र क्रिकेट तुमचं खूप पुढे जाईल. परंतु मी आहे म्हणून संघ आहे हे डिक्शनरी मधून डिलीट करा, मग पहा मात्र तुमचा खेळ खूप चांगला बहरेल. हे क्रिकेटच्या खेळामध्ये खूप महत्वपूर्ण असतं. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. इंग्लंडचं क्लायमेट, बायकोचा मूड आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा नेम नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने आपण पाहिलंय. त्यामुळे वेळ बदलायला वेळ लागत नाही. नुकताच 5 ओव्हरमध्ये 17 रन आणि त्यानंतरचा स्कोर आपण आपल्या समोर पाहतायत. अप्रतिम. दिपेश यावेळेला अचंबित झाले होते. प्रतीक पवारच्या हातामध्ये हा बॉल मात्र यावेळेला निघून गेला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. सध्या आपण पाहतायत गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026. अगदी चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. बॉलर तयार. यावेळेला टॅप केलाय अंडरआर्म बॉक्स स्टाईल मध्ये. फिल्डर आहेत मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर. कृपया करून जे टाकीच्या समोर जे उभे आहेत प्रेक्षक वर्ग, प्लीज मी कळकळीची विनंती करतो, अन्यथा तिथे व्हॉलेंटियर्स येतील आणि तुम्हाला मनास्पद मात्र बाहेर काढलं जाईल. त्या अगोदरच मी विनंती करतोय, प्लीज. यावेळेला चांगला बॉल सुंदर गोलंदाजी होत असताना पाहायला मिळतंय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना काय टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सुशांत सध्या गोलंदाजी मार्कवर आहेत. नवीन चेहऱ्यांना संधी दिली या टीम मध्ये. एका साईडला दिव्यांशूला सुद्धा आपण पाहतायत अपकमिंग यंग टॅलेंट. 13 रन 3 बॉलच्या समाप्तीनंतर. यावेळेला अप्रतिम फोर्स केलाय, समोर खेळलेत. 1 रन डेफिनेटली. दुसरी रन सुद्धा परिपूर्णता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. त्या बेसिकला विसरून चालणार नाहीये आणि तेच करत असताना सुशांतच्या या बॉलवर 2 रन्स ऍड होतील. संघाची धावसंख्या 15. यानंतर अजून एक बिग फाईट पाहायला मिळेल. एका साईडला फायर पास्तळ तर एका साईडला आपण पाहू शकणार आहोत विपुल सीसी वानगाव. ठिकाणी अप्रतिम आपण पाहू शकतायत. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ती जवळजवळ डॉट बॉल येत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतायत. परेश आरेकर सध्या नवापूर एक्सप्रेस गोलंदाजीसाठी थोडासा दूर राहतोय.
15 रन झालेत 5 बॉलच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा बॉलर तयार. या वेळेला हेलिकॉप्टर शॉट फ्लिक केलंय. खूप चांगला फटका. लॉंगॉनचा फिल्डर पुढे ससावेल. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. वाह, गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 रन. 2 षटकांचा खेळ झालाय. 65 धावांचं टार्गेट सेट केलंय. आता विजयासाठी 48 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 36 आणि 36 बॉलमध्ये 48 रन हे सामन्याचं समीकरण. आणि जशी तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल या आपण प्रथमेश माने आमचे साथी समालोचक यांचा आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद. नक्कीच. आणि या पुढच्या षटकाला सुरुवात होण्यापूर्वी आपण जाणार आहोत मुख्य व्यासपीठाकडे. एक महत्वाचा सन्मान या व्यासपीठावर केला जाणार आहे. राऊत ट्युटोरियल्सचे तुषार राऊत सर आपल्यासोबत जोडले गेले आहेत. आणि हा यथोचित सत्कार करण्यासाठी मी धीरज दादा यांना विनंती करेन की आपण राऊत सरांचा सत्कार करायचा आहे. मी लाईव्ह नेटवर्किंगला विनंती करेन की हे सुरेख क्षण टिपायचे आहेत. मुख्य व्यासपीठावर होतोय आपल्या मान्यवरांचा सत्कार. मी विनंती करेन तुषार राऊत सर यांचा सत्कार धीरज दादा यांच्या मार्फत केला जावा. नक्कीच. आपण पाहतोय व्यासपीठावरती आपल्या मान्यवरांचा सत्कार केला जातोय. त्यासोबत जोडले जात आहेत तुषार राऊत सर. आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी धीरज दादा यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाणार आहे. मायेची उबदार शॉल तसंच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण सुरेख सन्मान चिन्ह देऊन हा यथोचित सत्कार आपल्या मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय. आपण पाहू शकतात हे सुरेख क्षण आपल्या कॅमेरामार्फत टिपले जात आहेत. आणि तिथे जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. मी प्रेक्षक वर्गाला प्लीज विनंती करतोय की आपण पाय वरती घेऊन बसायचं आहे. बाउंड्री लाईन लगत ती टाकी असल्या कारणाने पुन्हा कोणत्याही प्रकारच्या वादविवादाला आपल्याला सामोरे जायचं नाहीये. प्लीज प्रेक्षक माईबाप, आपण जे कोणी तिथे पाय खाली सोडून बसलेत प्लीज आयोजकांमार्फत वारंवार सूचना केल्या जात आहेत आपण ते पाय वरती घ्या. आपलं सहकार्य आमच्यासाठी खूप महत्वाचं असणार आहे. मी विनंती करेन, पुन्हा एकदा वारंवार विनंती केली जाते. नक्कीच विनंतीला मान दिला पाहिजे आणि तो मान आम्ही आपल्याकडून अपेक्षित करतोय. आणि आपण तिथे बसला आहात. नक्कीच हे सर्व क्षण कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत. जेव्हा जेव्हा चेंडू त्या दिशेने येतो तेव्हा आपण कॅमेऱ्यामध्ये टिपले जात आहात. तर प्लीज याची मुभा राखायची आहे आणि थोडेसे पाय वरती घेऊन बसायचं आहे. अजूनही काही प्रेक्षक तिथे पाहायला मिळत आहेत ज्यांनी नक्कीच बाउंड्री लगत असल्या कारणाने ती टाकी थोडीशी आपल्याला दक्षता घ्यावी लागते आणि त्याच्यासाठीच आम्ही आपल्याला वारंवार विनंती करतोय. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर खेळ झालाय 3 षटकांचा. धाबा जमवल्यात 21. सलामी जोडी सुखरूप मैदानाच्या आतमध्ये पाय जमवून उभी आहे. दीपेश आणि दिव्यांशू. आता मात्र आपण पाहूयात कश्यप याच्यावर जबाबदारी सोपवली आहे. या 4थ्या षटकाची पाहूयात कशा पद्धतीने ही जबाबदारी पार पाडली जाईल. पहिला चेंडू कश्यप यांचा दीपेश यांच्यासाठी. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवतोय. नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि काय घडतंय. नक्कीच मोठा झटका, मोठा गडी बाद. रिस्पॉन्सिबल शोल्डर्स रिटर्निंग टू पवेलियन. दीपेश
बॅक टू दी डगआउट. नक्कीच आतापर्यंत 21 धावा टोटल जमवल्या गेल्या आहेत आणि दीपेशला मात्र परतावं लागतंय. नक्कीच अनुभवाचा साठा आपण पाहतोय पवेलियनच्या दिशेने परतताना. एक मोठा झटका सरावली संघासाठी. निराशा चेहऱ्यावर झळकतीये. आणि आता मात्र जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय अंकेश नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. तब्बल 21 धावांची मजल आतापर्यंत मारली आपण पाहू शकता. 44 धावा अजून देखील पाहिजे असतील. इथून चेंडूचा खेळ राहिला 29. पाहूयात कशा पद्धतीने या धावा बनवल्या जातील. जबाबदारी असणार आहे अंकेश आणि दिव्यांशू या जोडीवरती. पाहूयात ही जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडली जाईल. दुसऱ्या बाजूला षटकाची सुरेख सुरुवात. नक्कीच पाऊंचर घ्यायचा प्रयत्न केला होता. ऑलमोस्ट फटका सजवला होता पण तिथे बाउंड्री लाईन वरती सेफ हँड्स आपल्याला पाहायला मिळाले आणि सुरेखरित्या झेल टिपला गेला. पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा हल्ला चढवायचा प्रयत्न केला होता. आणि नक्कीच आपण पाहतोय या सिंगलसह धावसंख्या झाली 22. 22 ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू. आता मात्र हल्ला चढवलाय. काय घडतंय नक्कीच वेगाने क्षेत्ररक्षक तिथे येतोय. कोणतीही चूक करणार नाही. अजून एक टिपला जातोय झेल. घडी होतोय बाद. दिव्यांशू टू दी डगआउट. सातत्याने विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख कामगिरी नवापूर संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. काय सुरेख झेल टिपलाय. नक्कीच क्रॉसलेग रनिंग करत असताना बॅलन्स बनवणं खूप महत्वाचं असतं आणि तोच बॅलन्स बनवला गेला आणि सुंदररित्या झेल टिपला गेला. सुरेख कामगिरी पाहायला मिळाली. नक्कीच सुरेख कामगिरी साहिल्याच्या मार्फत पाहायला मिळतीये. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये सुरेख कामगिरी करताना तो पाहायला मिळतोय. फळीसोबत देखील सुंदर काम त्याने केलं आणि आता मात्र देखील झेल टिपताना आपण त्याला पाहिलं. तीन चेंडूंचा खेळ झालाय. आपण पाहतोय 22 धावा आतापर्यंत जमवल्या गेले. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 2 विकेट्स देखील पाहायला मिळाल्या. आपण पाहतोय चौथ्या षटकातला पुढचा चेंडू. ते मात्र पुन्हा एकदा हल्ला चढवायचा प्रयत्न केला होता. पंच दंडित करत असताना वाईटचा येतोय इशारा. येस वाईट हा इशारा येतोय. नक्कीच लगेचच आपण पाहतोय थर्ड अंपायर कडे वळलेत. रिव्ह्यू घेतला गेलाय. नक्कीच बॉलिंग टीम कडून रिव्ह्यू घेतला गेलाय. आपण पाहतोय वाईडला चॅलेंज केलंय. पाहूयात काय घडतंय. येस नक्कीच वाईड असणार आहे. नक्कीच आपण पाहिलं पंचांचा डिसिजन जो होता तोच कंटिन्यू ठेवला जाईल. वाईटचा इशारा येतोय आणि नक्कीच नो मोर रिव्ह्यूज
फॉर बॉलिंग टीम नक्कीच आपण आपला रिव्ह्यू रिटेन करू शकलेला नाही आहात. रिव्ह्यू लॉस्ट झालेला आहे तो म्हणजेच नवापूर संघाचा. पुढचा चेंडू आता मात्र फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक येतोय आणि पुन्हा एकदा सेफ हँड्स तिथे पाहायला मिळाले. विकेटचं होतंय पतन, गडी बाद. बॅट्समन बॅक टू दी पवेलियन. अजून एक झटका पाहायला मिळाला तो म्हणजेच सरावली संघासाठी. नक्कीच सुंदररित्या काम करताना पाहायला मिळतंय फिल्डिंग डिपार्टमेंट नवापूर या संघासाठी आणि सुंदर काम मैदानाच्या आतमध्ये करतायत. जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत या चौथ्या षटकातले. आतापर्यंत एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली, एकदा व्हाईटच्या स्वरूपात आली आणि 3 चेंडूंवरती मात्र विकेट्स पाहायला मिळत आहेत. नक्कीच आणि आता मात्र पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. व्हॉट अ पीस ऑफ फॉलिंग डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. पूर्णतः बांधून ठेवलंय फलंदाजांना सरावली संघाच्या. 5 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या झाली 23. 3 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय चौथं षटक प्रगती पथावर असणार आहे. शेवटचा चेंडू या चौथ्या षटकातला. आता मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक खाली येतोय, बॅलेन्स्ड पाहायला मिळतोय आणि जल्लोष नवापूर संघाच्या खेम्यामध्ये पाहायला मिळतोय. अजून एक विकेटचं पतन, गडी होतोय बाद. बॅट्समन बॅक टू दी पवेलियन. नक्कीच आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ झाला. ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. नवापूर संघ आपण देखील पाणी नेऊ शकता. ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळतोय 4 षटकांच्या अखेरीस. नक्कीच जर पाहिलं तर दोन्ही संघांचं कंपॅरिझन जर केलं तर नवापूर आतापर्यंत 4 षटकांच्या अखेरीस 12 धावांवरती खेळत होता, 2 विकेट पडल्या होत्या. इथे मात्र धावांची जर वार्ता केली तर थोडंसं पुढे पाहायला मिळतोय तो म्हणजेच संघ फ्रेंड्स सरावली, पण विकेट्स देखील जास्त गमावल्यात. 4 विकेट गमावल्यात, 23 धावा तब्बल आतापर्यंत जमवल्यात. कॅल्क्युलेशन नक्कीच पाहिलं तर अजून देखील सामन्यामध्ये कलाटणी होऊ शकते, पण प्रयत्न मात्र करावे लागतील आणि पाहूया तेच प्रयत्न पाहायला मिळतील का. 23 धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4 षटकांचा खेळ झालाय. टार्गेट आपण पाहतोय 64 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडूंमध्ये 42 धावा बनवायच्या आहेत. समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय.
24 चेंडूंचा राहिलाय खेळ, धावा बनवायचे 42. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहायला मिळतोय अक्षयनं इंट्रोड्यूस केलंय. पाहूयात कशा पद्धतीने खेळ खेळायचा आहे अक्षय यांच्या मार्फत. नक्कीच 2 फलंदाज ज्यांच्यावर जबाबदारी असणार आहे. आता मात्र अंकेश आणि पराग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आता मात्र इथे फटका सजवलाय. नक्की क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान 1 धावेवर संतुष्टी मानावी लागेल. धावफलक 1ने पुढे सरसावतंय. 24 आकड्यावर जाऊन पोहोचतंय. आपण पाहिलं तर सुरेख सुरुवात करायचा प्रयत्न केला होता या षटकाच्या, पण नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता. चेंडू अडवला गेला. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण केली गेली आणि 1 धावेसह धावसंख्या झाली 24. 24 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. 5वं षटक प्रगतीपथावर, त्यातला हा दुसरा चेंडू. आणि आता मात्र नक्कीच फेअर डिलिव्हरी दिली गेली होती. बॅटिंग संघाचा रिव्ह्यू असणार आहे. चॅलेंज केला गेलाय डिसिजन. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निर्णय कळवला जातोय आणि व्हाईटचा आलाय इशारा. अजून देखील रिव्ह्यू शिल्लक असणार आहे, तो म्हणजेच सरावली या संघाकडे. आपण सक्सेसफुली आपला रिव्ह्यू रिटेन केला आहे. नक्कीच आता मात्र चांगला कमबॅक करतोय वाईड नंतर. सुरेख गोलंदाजी अक्षय याच्या मार्फत पाहायला मिळतीये. पुढचा चेंडू आणि आता मात्र फटका खेळलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय वेगवान पद्धतीने. चेंडू अडवला जाईल. तर दरम्यान 1 धाव सुखरूपरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे आणि संतुष्टी या 1 धावेसह धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावर. चेंडूचा खेळ झालाय 3, उर्वरित 3 चेंडूचा खेळ या 5व्या षटकातील. आपण पाहूयात काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अक्षय तयार आहे इथे मात्र चौथा चेंडू घेऊन. आणि या चौथ्या चेंडूवर देखील सुरेख डॉट बॉल टाकला गेला, तो म्हणजेच गोलंदाज अक्षय याच्या मार्फत. आता मात्र अंकेश याच्याकडे काहीच उत्तर नव्हतं या सुरेख गोलंदाजीचं. 5वा चेंडू मार्गस्थ असणार आहे या महत्वपूर्ण षटकाचा. आता देखील फळी फिरवली होती. नक्कीच चेंडू आणि फळीचा संपर्क पाहता आलेला नाहीये. शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे. इथून जर धावसंख्या जर पाहिल्या तर 26 बनवल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4 गडी बाद झालेत आतापर्यंत. 26 धावा जमवल्यात. शेवटचा चेंडू या महत्वपूर्ण 5व्या षटकातला मार्गस्थ असणार आहे. पाहूया काय घडतंय या शेवटच्या चेंडूवरती. आता मात्र नक्कीच चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान आपण पाहिलं 1 धाव पूर्ण केली गेली आणि या 1 धावेसह 5व्या षटकाची झाली आहे समाप्ती. धावा बनवल्यात 36, विकेट गेल्यात 4. 18 चेंडू 38चं समीकरण. 18 बॉल 38, 18 बॉल 38 टू विन, हे समीकरण असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. येस, आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय. बॅटिंग पॉवर प्ले बोनस ओव्हर.
नक्कीच 6वं षटक आणि तब्बल 3च खेळाडू असतील सर्कलच्या बाहेर. या षटकाला नक्कीच मोठ्या स्कोर मध्ये रूपांतर करावं लागेल. आता मात्र वाईटसह सुरुवात केली जाते. आणि या वाईटसह आपण पाहिलं धावफलक पुढे सरसावेल. थोडीशी अवघड सुरुवात पाहायला मिळते या षटकाची. पहिला चेंडू वाईट पद्धतीचा हाताळला. आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला होता पण तेवढा चांगला संपर्क पाहायला मिळाला नाहीये. आणि या एक चेंडूसह धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या आकड्यावर 4 गडींच्या मोबदल्यात. दुसरा चेंडू मार्गस्थ असणार आहे या 6व्या षटकातला. आता मात्र पुन्हा एकदा अवांतर पद्धतीचा चेंडू टाकला जातोय. 17-35चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पुढचा चेंडू. आता मात्र फटका खेळलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. तर दरम्यान धावफलक पुढे सरसावेल. 31 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. 31 ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू आता देखील नक्कीच ब्लॉक पद्धतीचा चेंडू खोतून काढलाय. व्हॉट अ बॅटिंग. काय फलंदाजी करतोय अंकेश. येतोय प्रेशर रिलीजिंग चौकार अंकेश यांच्या फळीतून. पुढचा चेंडू. आणि आता चांगला कमबॅक पाहायला मिळाला. डॉट बॉल तिथे आलाय. 14 चेंडू 30चं समीकरण पाहायला मिळतंय. या सिंगल्ससह धावसंख्या जाऊन पोहोचतीये 36 या आकड्यावर. चेंडूचा खेळ झाला 5. शेवटचा चेंडू या षटकातला मार्गस्थ असणार आहे इथून सुशांत यांच्या. लास्ट बॉल टू गो. आता मात्र काय घडतंय. सुरेख झेल. कॅच एकदा उडाला की नक्कीच कोणतेच फिल्डर नवापूर संघाची चुकी करत नाहीत. सुरेख कामगिरी फिल्डिंग डिपार्टमेंट मार्फत पाहायला मिळते. आणि या कॅच सह आपण पाहतोय विकेटसह होतंय पतन. अजून एक खेळाडू नक्कीच आपण पाहतोय 6 षटकांचा झालाय खेळ. 36 धावा तब्बल जमवल्या गेल्यात 5 गडींच्या मोबदल्यात. तिथून उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. 12 चेंडू उर्वरित असतील. नक्कीच 65 धावांचा पाठलाग करत असताना 36 धावांची मजल पाहायला मिळतीये. बारा चेंडू 29चं समीकरण असणार आहे. आणि हे षटक या धाब्यांच्या पाठलागासाठी महत्वाचं असणार आहे. पाहुणचार घ्यावा लागेल याच षटकांवरती. आणि या महत्वपूर्ण षटकाची सुरुवात कश्यप याच्या मार्फत केली जाते. ते मात्र
नक्कीच वेगवान पद्धतीने फळी फिरवली होती. निराशा पाहायला मिळते सरावलीच्या खेम्यामध्ये. प्रेक्षक वर्ग थोडासा हताश होताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अजून एकदा फळी जोरदार पद्धतीने वळवली होती, बट तेच काढतंय. संपर्क पाहायला मिळत नाहीये. आता मात्र 10 चेंडू 29चं समीकरण असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. थोडस समीकरण चेंडू दर चेंडू कठीण होत जातंय सरावली संघासाठी. आणि आता मात्र स्ट्राईक घेतली आहे स्वतःकडे. पाहूया चित्र पालटेल का. कंटिन्यू डॉट बॉल संकेश यांच्या मार्फत खेळले जात होते, त्यामुळेच कुठेतरी सॅक्रिफाईस करावं लागलंय त्यांना त्यांचं विकेट. आता मात्र 9 चेंडू 29चं समीकरण असणार आहे. पाहूयात काय घडतंय या पुढच्या चेंडूवरती. प्रेशर बिल्ड होतंय सरावली या संघासाठी. आता मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. डायरेक्ट हिट ऑलमोस्ट अचीव केली होती. जर ही हिट डायरेक्ट लागली असती तर कुठेतरी नक्कीच धोका निर्माण झाला असता फलंदाजासाठी. आता मात्र 8 चेंडू 28 समीकरण. काय घडतंय पाहूयात. 8 चेंडू 28 समीकरण. आणि नक्कीच डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र 7 चेंडू 28 समीकरण. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातला. आणि या चेंडूवरती जर हल्ला चढवण्यात यश आलं नाही तर नक्कीच खूप मोठं आव्हान तयार होऊन जाईल शेवटच्या षटकासाठी. आणि आता मात्र फटका सजवला होता, पण नक्कीच बॅकसाइडला चेंडू डिक्लेअर झोन कडे निघून जातोय. षटकाची होते समाप्ती. आणि या षटक समाप्तीच्या अखेरीस आपण जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलंय. 38 या आकड्यावर 6 गडींच्या मोबदल्यात आपण पाहतोय 6 चेंडू 27 ची गरज. नक्कीच इथून मात्र आता 6 चेंडूंची जगदोजहद एक आगळी वेगळी खेळी करावी लागेल. इथे पंच दंडित करतायत आपण पाहतोय. नक्कीच नक्कीच अक्षयच्या या शेवटच्या षटकावर पारितोषिक लगावलं गेलंय. ओमकार सदरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे हॅट्रिक विकेटसाठी. आणि आता मात्र नक्कीच 6 चेंडू 26चं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. पण पाहतोय शेवटच्या क्षणांमध्ये देखील बक्षिसांचा वर्षाव केला जातोय नवापूर संघाच्या खेळाडूसाठी. आणि आता मात्र पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय. 25 ची गरज आहे. आता मात्र नक्कीच काय घडेल पाहूयात.
6 चेंडू 25. कसं रचलं जाईल हे समीकरण नक्कीच कठीण दिसताना दिसतंय, पण प्रयत्न करावे लागतील, जगदोजहद करावी लागेल. पाहूयात काय घडतंय. आता मात्र फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे, झेल टिपला जाईल, गडी होतोय बाद. 8 विकेट डाऊन, बॅट्समन बॅक टू दी पवेलियन. नक्कीच आपण पाहतोय विकेट पडली गेली आणि तदनंतर आता मात्र 5 चेंडू 25 ची गरज आहे. आणि आता मात्र सुरेख गोलंदाजी करतोय अक्षय. 4 चेंडूंचा बाकी आहे खेळ, धावा बनवायचे आहेत 25. नक्कीच एक औपचारिकता या मॅच मध्ये पाहायला मिळतीये. 4 चेंडूंवर जरी षटकार लगावला तरी स्कोर फक्त लेबल होऊ शकेल. इथे मात्र काय घडतंय, नक्कीच झेल घेण्याची संधी होती. थोडंसं फंबल तिथे पाहायला मिळालं, सेकंड अटेम्प्ट मध्ये थ्रो केला गेला, त्यानंतर एक धाव आणि या एक धावेसह धावसंख्या झाली 41. आपण पाहतोय धावा अजून बनवायचे 24. चेंडूंचा खेळ राहिलाय 3. आता मात्र पंच दंडित करतायत, वाईटचा इशारा येतोय पुन्हा एकदा. 3 बॉल 23 ची आवश्यकता. पाहूयात काय घडेल या मॅच मध्ये. आता मात्र यस 2 बॉलचा खेळ राहिलाय, एक महत्वपूर्ण इम्पॉर्टंट मॅच. आणि 2 मैदान एका वेळेस सांभाळताना पाहायला मिळतोय नवापूर संघ. आता मात्र दमशात सुरू आहे, धावपळ सुरू आहे. नक्कीच सुरेख खेळ आपल्याला पाहायला मिळतोय नवापूर संघाकडून. आता शेवटचा चेंडू इथे राहतोय आणि गोड बातमी या शेवटच्या चेंडूसह आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट बॉल टू गो आणि या शेवटच्या बॉलसह सर्व औपचारिकता पार करत पहिला संघ ठरतोय महाअंतिम मुकाबल्यात सामील होणारा नवापूर. बोबा 11 नवापूर. आणि कुठलाच जल्लोष नाही, कुठलीच एन्जॉयमेंट नाही, नक्कीच जबाबदारी पार पाडायची दुसऱ्या मैदानाची देखील. आणि तिकडे वळताना पाहायला मिळतोय संघ, धावपळ सुरू आहे, तिकडचा टॉस देखील कदाचित झालेला आहे. आणि आता मात्र लवकरात लवकर वर्णी लावायची आहे त्या मैदानाला. प्रेक्षक वर्ग, इतर खेळाडू आणि मुख्य खेळाडूंसह धावपळ पाहायला मिळतीये. त्या नवापूर संघाची कॉंग्रॅच्युलेशन्स असणार आहे. नक्कीच मॅन ऑफ द मॅच ठरलाय साहिल. कदाचित तो निघाला असेल, पण कोणीतरी एकाने त्याचं मॅन ऑफ द मॅच. साहिल जायचं आहे मुख्य व्यासपीठाकडे. हा पुरस्कार स्वीकारायचा आहे मॅन ऑफ द मॅचचा. मुख्य व्यासपीठाकडे हा पुरस्कार दिला जाईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार साहिल यांचा आपण पाहतोय वितरण केला जाईल आपल्या मुख्य व्यासपीठाकडे.